बरं बेचा फाडा येते का? ते मला गुलाबाचं फुल नाही दिले म्हणे तुम्ही म्हणे. अब माझ्यासोबत खेळा बे. रे राम राम म्हणजे स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये. ड्युटी बजावून राहिलो राजा, काय करते? आता झालं जेवण. झालं का नाही व तू? हसताय, दात काढून टाकते. झालं घे लवकर, चाल. धुणं धुत आहे मा डोक्यावर वारू घाल कपडे, कुठं वारू टाकू. हे 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 अरे बापा, ऊन हो का हो रे बाबिया. लागला उन्हाळा नाही वा. लागला उन्हाळा. चालले आम्ही आता पाट्या झोडपत. कुठं? वावरात बे, वावरात जाता. ही आहे घरची बाई. पांघरून बिंगरून आहे घरची बाई. घरची बाई आमच्याकडं विदर्भामध्ये घरच्या बाईले सांगणं, त्या घरच्या बाईले सांगणं हे करायले, खाऊ घालायले बारीक बारीक होत चालला असं म्हणते. हे म्हणत होती काल, आज डे आहे म्हणे, रोज डे. मला गुलाबाचं फुल नाही दिले म्हणे तुम्ही म्हणे. आता मला का माहीत हे कोणते डे, आम्ही कवा जिंदगीत साजरे नाही केले. आणि हे माझ्यापेक्षा जास्त वर्ग शिकून आहे. किती वर? 4 वर्ग जास्त शिकून आहे. फर्स्ट इयर सेकंड इयरले लागली होती, मस्त ॲडमिशन केली ती. मीच आणलं मी उचलून. मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलगा शिकला, प्रगतीला घरी घेऊन आला असा. कापूस ह्या वर्षी ना कापसाले या सोन्यासारखा भाव आहे. आता पुढच्या वर्षी काय होते का एवढाच भाव राहाव. लोक पाय कसे कापूस पिकवते ह्या वर्षी. पावसानं लई नुकसान केलं, कापसच नाही झाले लोकांनी, त्याच्यामुळं ह्या वर्षी कापसाले जास्त भाव आहे. चला पोचलो वावरात, आता आम्ही आमचं काम करतो. थोडासा पाणी ब्रेक, आराम ब्रेक. आज प्रपोज डे आम्ही वावरात साजरा करत आहोत. तुले कोण सांगितले प्रपोज डेले आणि रोज डेले गुलाब देत असते म्हणून? रोज डे राहिले तर गुलाबच देते. रोज कायले म्हणते? पण लग्न झाल्यावर त्याचा आणि त्याचा काही संबंधच नाही राहत ना. पण निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार करते का सांगतो पहिले? करते. तुम्ही नाही करत. आम्ही नाही करत, आम्हाला सवय नाही आहे. लय खतरनाक आहे बाबा. म्हणून जास्त वर्ग शिकायचं नाही. माझ्यासारखं 10वी नॉन मॅट्रिक पास राहायचं, मोकळं राहायचं. म्हणून ते फर्स्ट इयर शिकली ना, म्हणून जास्त येते मला. हा तसं आहे ते. बोलायचं जास्त सुचते मला. ओके. मग आता गुलाब पाहिजे तुले गुलाब. आणखी भक्कम डे बाकी आहे म्हणलं, इंग्रजांना सोडून गेलेले. तुले जाऊ दे, मराठी महिने बाकी माहित आहे का व? म्हणून दाखव बरं. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, श्रावण, कार्तिक, भाद्रपद म्हणून दाखव बरं. ते जानेवारी फेब्रुवारी नको, मराठी महिने म्हणून दाखव पहिलं मला. मी कमी शिकलो, मला काय याले नाही पाहिजे, पण तू माझ्यापेक्षा जास्त शिकून आहे. पाहतो बरं तुला किती येते. कमी येते सांग तर सही एक वेळा. तुमच्यापेक्षा. अरे बाप्पा, तुम्हाला काय बालकी चढाचा. हे माझा धंदा आहे, व्हिडिओ बनवणं माझा धंदा आहे. हा सांग ना, म्हण ना वा. आव म्हण ना व. मराठी महिने 12 महिने सांग ना. नाही माहित. जानेवारी फेब्रुवारीच माहित आहे. मराठी असून मराठी महिने माहित नाही पोरीले. पोटी झाली. बरं बायको हो, तू माझी बायको ग. हो, हिला मराठी महिने माहित नाही म्हणते. चला आमचा ब्रेक झाला, असंच खाली अंग टाकलं जमिनीवर. हिला माहित नाही म्हणते मराठी महिने, तर जाऊ दे. एवढा शिकून काही फायदा नाही झाला. बरं बेचा फाडा येते का? बे एक बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6. बरं 1 2 म्हणून दाखव. मग आ इ उ ए आई माम हा म्हणता येते का? बाराखडी नाही येत. तू का ढकलत नेले का काय तुले? ढकलतच तर पास झालो. हा बरं आहे हो. कॉप्या करू काप्या केली. कापी सेंटर होतं तुमचं ना. आमच्यासारखे शिकली असती तर बस नापासच झाली असती.
त्याला मग एक आमचा ब्रेक घेतला होता आमचा. आता पूर्ण आता कापूस बिपूस उलंगवाड्या झाल्या सगळ्याच्या वावरातले. आता आमचं का जेवढा आहे तेवढा तेव्हा ते तिकडे कापूस कुठं आहे ते कुठं तेव्हा इकडे कापूस शेजले एवढा एक एक वाटा टाकले. आता तेवढाच कापूस म्हणलं तरी नाही म्हणता किती रुपयाचा झाला व 1000 रुपयाचा झाला आमचं. 500 रुपयाचं. हो ना, मग आता दिवसभरात 1000 किलो ते 900 रुपयाचं झालं नाही का. जाऊ दे जेवढे रुपयाचं, पण आपल्या गरीबाचं खर्च पाणी तर चालते. हो चालते. तर झालं मग तेवढं समाधानी राहायचं. बस आणायचं एवढं. आता 1-2 दिवस यायचा तर मग इथं बकऱ्या आणून टाकून द्यायचं. आज कुत्रा आलं सोबत, पण त्याले खाले काहीच आणलं नाही. त्याला घरी जा म्हणलं तर गेलंच नाही शेंबडं वानाचं. तर मग उद्या कोणता डे आहे व हा काय माहित. आता उद्या मी तुला सांगतो. ते वाला डे हे इंग्रजाचे हो ग, आपले नव्हे ते. लोक काऊन साजरे करते? ते पागल आहे. आपण पागलासोबत पागले नाही व्हायचं. आपलं काम आहे. आपण असतं भक्कम पागलासारखी व्हिडिओ बनवतो. लोक पाहू हसते. पण याच्यात एक फायदा आहे, तुला माहिती नाही. आता समोर चालून माहित होईल. युट्यूब मधून पैसा पण मिळतो. आता नाही मिळत, लई मेहनत करा लागते बाबा त्यासाठी तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तवाच कुठं समोर जाईन संदीप या. इले डिस्काउंट मला व्हिडिओ आता एंड करायचंच नाही. तर मी डिस्काउंट कायले म्हणून आणखी लंबा होऊ दे थोडासा. 4-5 मिनिट काय म्हणले मग लाईक करा शेअर. अव ते मेहनत करताव तर म्हणताव लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा म्हणून. काही लोक नाही करत, फक्त आनंद घेते आणि चालले जाते म्हणल्यासारखं. तर समजून जा यार, मनाची भाषा. गरीब भाव पुण्यावरून गरीबाले सपोर्ट करा, बाकी सब बढिया आहे. चला मग आता आम्ही ब्रेकच्या नंतर लागतो कामी. मग नंतर भेटतो तुम्हाला घरी जाताना. तिकडे सनसेट होत आहे. सन तर गायबच झाला. आज सन दिसणारच नाही. आबाळ वातावरण झालं. बायको इथं विठ्ठल रुक्मिणीची लव्ह स्टोरी सांगताय का? का म्हणली बा? लव्ह स्टोरी विठ्ठल आणि रुक्मिणीची. विठ्ठलनं रुक्मिणीले पळवलं होतं म्हणते. आता हिच्या मायनं इले सांगितलं असं ते मला सांगत आहे. सावळ्या विठ्ठला. मग स्टोरी तर मला काही नाही माहित होत. त्यांच्या काळात होतं का प्रपोज डे? मग वा 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 वा, काळापासून सुरू झालं. अरे बापालेस, तुला माहित आहे व समोरचा त्या प्रपोज डेचा पुरा धुवा झाला आज. तर मग आजच्या पुरतं बस एवढंच. आज भाषण लय लांबलं असं वाटते, तर मग मी लांबलेलं भाषण इथंच थांबवतो. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल कुठं पण थोडा पण, तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय करायचं ते करा, पण करा. तोपर्यंत मी संदीप आणि ही माझी राधा ओ रनआउट यवतमाळ बहुत हार्ड है, विदर्भाची शान क्या है, यवतमाळ मेरी जान है, सुनना बेटा आन है कॉटन की खान है, भाई लोगों की बहुत हार्ड माना और पहचाने बेटा, यवतमाळ में पब्लिक का नाम मेहनत में आता है, हम लोग का दिन या धंधे में